अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की रुद्राक्ष का धारण करावा, रुद्राक्ष धारण करण्याचे नियम कोणते आहेत, रुद्राक्ष धारण केल्याने कोणकोणते आपल्याला फायदे होत असतात, त्याचे आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचं काय महत्व आहे, त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी रुद्राक्षाचे काय विशेष असे फायदे होतात, अतिशय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करायला विसरू नका. तर आपल्या हिंदू सनातन संस्कृतीत रुद्राक्ष माळेला त्याचबरोबर तुळशी माळेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणूनच की रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झालेली आहे, तर प्राचीन आख्यायिकेनुसार भगवान शिवांच्या अश्रूंपासून रुद्राक्ष बनलेले आहेत. हे जवळपास आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर पहा, आपले जे संत योगी जे आहेत, ऋषी मुनी, ते सुद्धा रुद्राक्ष माळ धारण करत असत आणि जास्तीत जास्त रुद्राक्ष त्यांनी ते परिधान करायच्या. कारण त्यामागे अतिशय महत्वाचं असं कारण असायचं. कारण जेव्हा रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे एकाग्रता वाढते, त्याचबरोबर जे काही ते ध्यान धारणा करत असतात किंवा जी कुठली उपासना करत असतात तर त्यांना सिद्धी प्राप्त होण्यास मदत होत असते. म्हणून सुद्धा रुद्राक्ष धारण केले जातात. एक रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्षाची 108 रुद्राक्षाची माळ असेल ती सुद्धा तुम्ही धारण करू शकतात. तर रुद्राक्षाचे मणी वेगवेगळ्या प्रदेशात वाढतात. प्रत्येकाचं स्वतःचं खास असं वैशिष्ट्य आहे, त्याला विशेष असा अर्थ आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष आणि त्यांचे फायदे, त्यांच्या ज्या पद्धतीने तो रुद्राक्ष असतो त्यानुसार त्याचं महत्व वाढत असतं. तर पहा, रुद्राक्ष धारण करण्याचे शारीरिक आणि आरोग्यदायी सुद्धा फायदे आहेत. तर मज्जासंस्थेवर परिणाम, त्याचबरोबर म्हणजे आरोग्यासाठी रुद्राक्षाच्या फायद्यांपैकी एक म्हणजे रुद्राक्षाची माळ धारण केल्याने मज्जासंस्थेचे संतुलन राखण्यास मदत होते. त्याचबरोबर मन आणि शरीर दोघांनाही आराम मिळतो, शांती मिळत असते, समाधान मिळत असतं. तर जे मणी सूक्ष्म ऊर्जेसाठी एक माध्यम म्हणून काम करतात, मज्जासंस्थेच्या आवेगांचे नियमन करतात आणि तणाव कमी करण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा डिप्रेशन वगैरे असतं, तर तेव्हा सुद्धा रुद्राक्ष धारण केल्याने त्यांना आत्मिक समाधान आणि शांती मिळत असते. तर पहा, उपचारात्मक गुणधर्म आणि वेदना कमी करणे, त्याचबरोबर रुद्राक्ष सतत डोकेदुखी असेल किंवा मायग्रेन असेल, स्नायूंचा ताण असेल, तर अशा इतर अनेक प्रकारच्या जे काही अस्वस्थता असते त्यापासून सुद्धा मुक्त होण्यासाठी रुद्राक्ष धारण केला जाऊ शकतो. तर आता रुद्राक्ष किती मुखी धारण करावा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तर जनरली जे 5 मुखी रुद्राक्ष असतात, तर पंचमुखी रुद्राक्ष हे जास्त प्रमाणात आपल्याला सहजच ते उपलब्ध होत असतात आणि ते जवळपास सर्वांनाच फलदायी ठरत असतात. पण विशेष करून आपल्यासाठी आपल्या जन्मकुंडलीनुसार, त्याचबरोबर आपली राशी किंवा जे काही नक्षत्र असेल त्यानुसार सुद्धा विशेष जे काही तज्ज्ञ असतील, त्यातले जाणकार असतील, त्यांच्याकडून माहिती करून घेऊनच रुद्राक्ष धारण करायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. तुमच्यासाठी जो रुद्राक्ष योग्य असेल तोच तुम्ही धारण करा. त्याचे तुम्हाला अनंत पटीने चांगले परिणाम पाहायला मिळतील. रक्तप्रवाह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याची त्यांची क्षमता वेदना व्यवस्थापनात देखील मदत होत असते. म्हणजे बऱ्याच जणांना उच्च रक्तदाब असतो, त्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरत असतं. ताण तणाव कमी करण्यासाठी, मानसिक दृष्टीने मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा रुद्राक्ष माळेचे आपल्याला अनेक त्याचे फायदे मिळत असतात. त्याचबरोबर शरीरातील जे कॉर्टिसोलची पातळी कमी करून ते कार्य करत असतं. तर जे प्राथमिक ताण संप्रेरक आहे, तर मण्यांचे सुखदायक कंपन मनाला शांत करण्यास मदत करतात. म्हणजेच रुद्राक्षाचे जे मणी असतात, जे लहान असतील किंवा मोठे असतील, तर ते आपल्याला शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला ते फायदेकारक असतं. त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा रुद्राक्षाची माळ धारण केली जाते. तर आता एकच रुद्राक्ष धारण केला तरीही चालू शकतं. पंचमुखी रुद्राक्ष जवळपास सर्वजण धारण करू शकतात. आणि जर तुम्हाला विशेष हवं असेल तर जसं मी तुम्हाला अगोदरच त्याची माहिती सांगितली. तर पहा, रुद्राक्ष हा अतिशय परमपवित्र असा हा मणी असतो. तो दिसायला जेवढा साधा असतो पण त्याचे अनंत पटीने आपल्याला त्याचे गुणधर्म, त्याचबरोबर त्याचे आपल्याला फायदे मिळत असतात.
रुद्राक्षाचे मणी धारण केल्याने मनाला शांती मिळत असते, भावनिक ताण असेल तो कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जी काही मानसिक चलविचल असेल तर स्थिरता प्राप्त होत असते, एकाग्रता वाढण्यास मदत होत असते. रुद्राक्ष धारण केल्याने एकाग्रता वाढते, त्याचबरोबर जी विचारसरणी असते तर ती अतिशय स्पष्ट होण्यास देखील मदत होत असते. तर पहा, भावनांचं संतुलन साधण्यास मदत होते की ज्यामुळे तुम्हाला चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्ही त्याला मदत होऊ शकते. म्हणजेच काय की निर्णय क्षमता वाढण्यास मदत होत असते. त्याचबरोबर जे काही आव्हानात्मक परिस्थिती असते त्यात सुद्धा तुम्ही शांतपणे अगदी व्यवस्थित निर्णय घेऊ शकतात. म्हणूनच हे तुम्ही धारण करू शकता. त्याचबरोबर काहींना प्रचंड राग येत असेल किंवा कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल, चिंता असेल, नैराश्य असेल, सारखे नकारात्मक विचार मनात येत असतील, त्यासाठी सुद्धा जे काही रुद्राक्ष आहेत, रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्षाची माळ आहे तर ती तुम्ही धारण करू शकतात. हे आपल्याला ह्या पद्धतीने अनेक त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात. आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर रुद्राक्षाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे की आपली जी काही उन्नती असते, प्रगती असेल तर प्रगतीचे मार्ग मोकळे होत असतात. त्याचबरोबर जी ऊर्जा असते त्या ऊर्जेमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला नेहमी प्रोत्साहन देत असतं. भावनिक दृष्टीने आपण सक्षम असतो आणि निर्णय क्षमता आपली वाढते. म्हणूनच कुठलेही कार्य तुम्ही हाती घेतलं त्यात तुम्ही यशस्वी होत असतात. तर शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा याचे म्हणजेच रुद्राक्षाचे आपल्याला अनेक असे त्याचे आपल्याला फायदे मिळत असतात. ज्योतिषीय दृष्टीने जर आपण विचार केला तर जे काही ग्रह असतात तर ते ग्रहांना शांत करण्याशी सुद्धा याचा संबंध आहे. तर नकारात्मक प्रभावांना तोंड देण्याचे आणि ग्रहांचं संतुलन अगदी पुनर्संचयित करण्याचा एक मार्ग म्हणजे कमकुवत किंवा त्रासदायक ग्रहांचे जे प्रतिनिधित्व करणारा हा रुद्राक्ष असतो. म्हणूनच रुद्राक्ष धारण केला जाऊ शकतो की रुद्राक्ष धारण केल्याने जे काही ग्रहमान असतात तर त्यांचे जे दोष असतात किंवा जी तीव्रता असते ती सुद्धा कमी होत असते आणि आतून आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे संकटांवर मात करण्याची आपल्याला एक विशेष शक्ती प्रदान होत असते. तर पहा, जेव्हा एक रुद्राक्षाचा हे अनेक असे फायदे आहेतच, त्याचबरोबर राशीनुसार सुद्धा रुद्राक्ष निवडले तर अजून त्याचे तुम्हाला जास्तीचे चांगले फायदे मिळू शकतात. म्हणूनच रुद्राक्षाचे तर अनेक प्रकार आहेत, पण विशिष्ट राशीसाठी, विशिष्ट व्यक्तीसाठी त्याच्या जन्मकुंडलीनुसार योग्य रुद्राक्ष धारण करणं महत्वाचं असतं. बरेच जण हातावर म्हणजे हातात देखील रुद्राक्षाची माळ धारण करत असतात. तुम्ही सुद्धा ते पाहिलेलं असेल. तर हातावर रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक स्पष्टता, भावनिक संतुलन वाढतं आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होत असतं. त्याचबरोबर की रुद्राक्षचे प्रकार किती आहेत तर रुद्राक्षाचे जवळपास 21 प्रकार आहेत. त्यापैकी सर्वात सामान्य 1 ते 14 मुखी रुद्राक्ष आहेत. आणि रुद्राक्ष धारण केल्याने ध्यान आणि एकाग्रता वाढण्यास सुद्धा मदत होते का असा प्रश्न असेल, ज्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे. तर हो, ध्यान धारणा करण्यासाठी, मन शांत राहण्यासाठी सुद्धा, एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा रुद्राक्षाची आपल्याला मदत होत असते. त्याचबरोबर की इतर जण दागिन्यांसह सुद्धा ते म्हणजे काही जण चांदीमध्ये, सोन्यामध्ये, पंचधातूमध्ये अशा पद्धतीने सुद्धा ते रुद्राक्ष ओळून घालत असतात. तर तुम्ही ते पाहिलेलं सुद्धा असेल. तर तशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. तर म्हणजेच काय की दागिन्यांसोबतही घालता येतो किंवा मग तुम्ही लाल धाग्यामध्ये किंवा पिवळ्या पंचरंगी धाग्यामध्ये ओळला तरीही चालू शकतं. त्यानंतर की रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे, जसे अनेकच फायदे मी अगोदरच सांगितले आहेत. तर पहा, अनुभवण्यासाठी किती वेळ लागतो. जसं आपल्याला रुद्राक्ष धारण केला तर त्याचे आपल्याला किती दिवसात त्याचे रिझल्ट मिळतात. तर पहा, हे आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त्या गोष्टी आहेत. अगदी व्यक्तिपरत्वे त्या गोष्टींमध्ये फरक असू शकतो, पण रुद्राक्ष धारण केल्याने नुकसान मात्र होत नाही. होतात तर फायदेच होतात. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने जवळपास ते सर्वजण धारण करू शकतात. त्यानंतर की रुद्राक्ष हे वृक्षाचं म्हणजे हे बीज आहे, तर जे प्रामुख्याने आपल्याला हिमालयन प्रदेश आणि इंडोनेशियामध्ये जास्त प्रमाणात ते आढळून येतात. तर कोणता रुद्राक्ष उत्तम आहे, तर जसं
म्हणजे अगोदरही सांगितलं की सर्वात जास्त उपलब्ध राहणारा पंचमुखी हा बहुमुखी आणि व्यापक असा फायदेशीर आहे आणि तो जवळपास आपण सर्वजण धारण करू शकतो. तरी सुद्धा जे ज्यांना यातलं जाणकार असतील त्यांच्याकडून माहिती घेऊनच तुम्ही विशेष म्हणजे जसं 2 मुखी, 5, 7 मुखी, 9 मुखी जे काही रुद्राक्ष असतात ते त्या पद्धतीने धारण करायचे, पण 5 मुखी रुद्राक्ष सर्वजण धारण करू शकतात. जेव्हा रुद्राक्षाची माळ असेल किंवा एक रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष जेव्हा गळ्यात धारण केला जातो तर तो हृदयाच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा स्पर्श करेल अशा पद्धतीने आपण तो धारण करायचा आहे की जेणेकरून आपलं हृदयाची जी गती आहे ती सुद्धा चांगली राहण्यास मदत होत असते, हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असते. त्याचबरोबर बरेच जण डोक्यावर रुद्राक्ष धारण करतात, ते सुद्धा लाभदायी ठरत असतं. पण आपण जे सर्वसामान्य आहोत तर आपण शक्यतोवर गळ्यातच रुद्राक्ष धारण करतो किंवा काही जण हातात सुद्धा रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष हा नेहमी आपल्या ओळखीच्या किंवा विश्वासू जे व्यक्ती असतील, विक्रेते असतील त्यांच्याकडूनच तुम्ही खरेदी करा. तर रुद्राक्ष सुरक्षित कसा ठेवायचा? बऱ्याचदा पहा जुन्या काळी रुद्राक्ष मुंग्या किंवा किडींपासून वाचवण्यासाठी केशर, हळद किंवा पिवळी मोहरी किंवा कुंकुम असेल किंवा मग अश्वगंधासोबत ठेवायचे. पण मणी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला गडद रंग देण्यासाठी मोहरीच्या तेलात किंवा चंदनाच्या तेलातही ते ठेवले जातात. पण रुद्राक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा आजही या गोष्टींचा वापर केला जातो. तर रुद्राक्ष दीर्घकाळ ठेवण्यासाठी त्याची नियमित स्वच्छता देखील करायला हवी. तर रुद्राक्ष धारण करण्याचे जे फायदे आहेत ते आपण पाहिले. तर आता आपण माहिती घेणार आहोत की रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणते नियम आपण पाळायचे आहेत, याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. तर पहा, जेव्हाही तुम्ही रुद्राक्ष नवीन घेतात तर तो अगदी विश्वासू व्यक्तीकडून घ्यायचा. त्यानंतरची दुसरी गोष्ट की रुद्राक्ष हा तुळशीच्या जपमाळासारखाच पवित्र मानला जातो, म्हणूनच आपण जे काही नियम आहेत ते पाळायलाच हवे. तर दुसऱ्याने परिधान केलेला रुद्राक्ष कधीही आपण स्वतः धारण करायचा नाही किंवा तुमचा रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्ष माळ असेल जी तुम्ही धारण केलेली असेल ती इतर कोणालाही द्यायची नाही. त्यानंतर की अतिशय महत्वाचा नियम की शौचालयात जाण्यापूर्वी रुद्राक्ष माळ काढून ठेवतात. आता बऱ्याच वेळेला पहा, कुठेही तुम्ही बाहेर असतील किंवा घरी असतील, जर तुम्ही रुद्राक्ष धारण करणार असतील, रुद्राक्ष माळ धारण करणार असतील तर शौचालयात जाण्यापूर्वी ती काढून ठेवायचीच असते. त्यानंतर की रुद्राक्ष धारण करून स्मशानभूमीत सुद्धा जाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं. रुद्राक्ष नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. रुद्राक्ष माळ असेल किंवा रुद्राक्ष असेल तर तुम्ही तो रात्री झोपताना काढून ठेवायचा आहे आणि सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतरच रुद्राक्ष माळ असेल किंवा रुद्राक्ष एक रुद्राक्ष असेल ओवळलेला धाग्यामध्ये तो तेव्हाच स्पर्श करायचा आहे. स्नान झाल्यानंतरच रुद्राक्ष माळ आपण धारण करायची असते. हा खूप महत्वाचा नियम आहे. त्यानंतर की रुद्राक्ष महिला धारण करू शकतात का, पुरुष धारण करू शकतात का? तर हो, महिला सुद्धा धारण करू शकतात, पण महिलांनी मासिक धर्म येण्यापूर्वीच ते काढून ठेवायचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी आपण रुद्राक्ष माळ काढून अगदी व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे. आणि पुरुषांनी जेव्हाही स्मशानात वगैरे जाणार असतील, काही जे काही इतर गोष्टी असतात त्यावेळेला ती माळ काढून ठेवायची आहे. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वीच ही रुद्राक्षाची माळ काढून ठेवायची असते. रुद्राक्ष माळ असेल किंवा रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष तुटला, जर समजा तुमची 108 मणींची माळ असेल आणि त्यातला काही वर्ष वापरल्यानंतर जर त्यातला मणी तुटला असेल तर ते माळ तुम्ही विसर्जन करायची आहे, पाण्यात योग्य ठिकाणी विसर्जन करायची. त्यानंतर तुम्ही नवीन रुद्राक्ष माळ धारण करू शकतात. त्याचबरोबर तुळशी माळ सुद्धा ज्या पद्धतीने आपण तिची पावित्र्य राखतो त्याच पद्धतीने रुद्राक्षाचं विशेष अशी काळजी घ्यायची आहे. नवीन रुद्राक्ष माळ तुम्ही धारण करणार असतील किंवा रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष मणी घेतल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी
की जेणेकरून तो जास्त वर्ष टिकेल. तर पहा, जेव्हाही तुम्ही रुद्राक्ष माळ घेतील तर आधी ते मोहरीच्या तेलात अगदी आठवडाभर आपण ते त्याच्यात बुडवून ठेवायची आहे ती माळ, आणि मग नंतर ती भगवान शंकरांना अर्पण करायची आहे. म्हणजेच अगोदर ते मोहरीच्या तेलात आठवडाभर ठेवायची, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या रुद्राक्षाच्या माळेवर तुम्ही गंगाजल असेल त्याच्याने, त्याचबरोबर पंचामृत असेल किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे, आणि त्यानंतर मग ती महादेवांना अर्पण करायची आहे. आणि मग तुम्ही ती सोमवारी किंवा प्रदोष असेल किंवा महाशिवरात्री असेल किंवा श्रावण महिना असेल तर तेव्हा तुम्ही ती धारण करू शकतात. अगोदर महादेवांना अर्पण करायची आणि त्यानंतर आपण प्रसाद म्हणून ती आपण घेऊन मग ती आपण धारण करायची असते. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीने आपण रुद्राक्ष धारण करायचं आहे. त्याचे अनंत फायदे आहेत. त्याचबरोबर रुद्राक्ष माळ धारण करणार असतील तर हे नियम पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. आता राहिला विषय की रुद्राक्ष माळ धारण करून मांसाहार करू शकतो का? खरं तर पहा, जेव्हा आपण तुळशी माळ किंवा रुद्राक्ष माळ धारण करण्याचा विचार करतो तेव्हा मांसाहार हा विषय येतच नाही. पण तरी सुद्धा काहींना प्रश्न पडत असतात आणि कमेंटमध्ये विचारलं जातं, तर मग काही वेळेला ते कमेंटमध्ये उत्तर देणं शक्य होत नाही, म्हणून आताच व्हिडिओमध्ये सांगते. तर पहा, मांसाहार चुकूनही करायचा नसतो. रुद्राक्ष माळ असं नाही की आता तुम्ही मांसाहार करणार आहात तर रुद्राक्ष माळ काढून ठेवायची, ते खाऊन घ्यायचं आणि पुन्हा रुद्राक्ष माळ धारण करायची, असं मुळीच करायचं नसतं. याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात, म्हणून याची काळजी घ्यायची आहे. रुद्राक्ष माळ धारण करण्यापूर्वी 10 वेळा विचार करायचा, मनाला पूर्ण ठाम राहायचं आहे आणि त्यानंतरच रुद्राक्ष धारण करायचा आहे. मांसाहार करून रुद्राक्ष माळ धारण करू नये किंवा ती माळ काढून ठेवायची, नंतर ते खाऊन घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर आम्ही रुद्राक्ष माळ धारण करू शकतो का? तर नाही, मुळीच नाही. अशा पद्धतीने चुकूनही करायचं नाही. त्यानंतर रुद्राक्ष माळ ही रात्री झोपताना जर तुम्ही विवाहित असतील तर माळ काढूनच झोपायचं आहे. हा खूप महत्वाचा नियम आहे, तर तो सर्वांना लागू होतो. म्हणून ही काळजी आपण घेतली तर आपल्याला रुद्राक्षाचे अनंत पटीने त्याचे आपल्याला लाभ मिळू शकतात. रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला शारीरिक मानसिक लाभ मिळतच असतात. त्याचबरोबर आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असते. त्यानंतरचा महत्वाचा फायदा की आपली आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होत असते. म्हणूनच रुद्राक्ष धारण करून तुम्ही जर समजा महादेवांची उपासना करत असतील, अनुष्ठान करत असतील, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतील किंवा श्रावण महिन्यात तुम्ही कुठलीही सेवा उपासना करत असतील, महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही रुद्राक्ष माळ धारण करून जर जप तप किंवा अनुष्ठान केले तर त्याचे तुम्हाला अनंत पटीने त्याचं फळ मिळत असतं. म्हणूनच रुद्राक्ष खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपण त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर अजून काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मला ज्या पद्धतीने जसं माहिती आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात काही चुकलं असेल तर क्षमस्व, आणि माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका. हर हर महादेव शंभो.